तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे पक्षाच्या विविध शाखांना भेट देत आहेत। उद्धव ठाकरेंनी आज वरळी भागातील शाखांना भेट दिली आणि यावेळेला त्यांनी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांसोबत संवाद सुद्धा साधलाय। यावेळेला उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बीडीडी मधील शाखांना सुद्धा भेट दिली। तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे सगळ्या शाखांना भेटी देत आहेत आणि आज सुद्धा धारावी असेल, कुर्ला, चेंबूर या परिसरातल्या 11 शाखांना आदित्य ठाकरेंनी भेट दिलेली आहे। या शाखांमधून पक्षाच्या स्थानिक उमेदवारांना बळ देण्याचा प्रयत्न केला जातोय। धारावी मला वाटतं ह्या मुंबईच्या लढ्याचं केंद्रबिंदू आहेच। धारावीच्या लोकांना विकास पाहिजे, धारावीच्या लोकांना घरं पाहिजेत, पण त्यांची हक्काची घरं, 500 स्क्वेअर फुटाची घरं, त्यांचे गाळे असतील, त्यांचे छोटे मोठे उद्योगधंदे असतील, ते इकडेच राहिले पाहिजेत आणि सगळ्यांना पात्र करून प्रत्येक धारावीकराला धारावीतच घर पाहिजे, ही आमची जी भूमिका आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहोत। तर इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। एकनाथ शिंदेंनी ठाण्यात रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडलाय आणि या रॅलीमध्ये भाजपाचे आमदार संजय केळकर सुद्धा उपस्थित आहेत। ठाणे महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। लोकांच्या विकासाची आहे आणि म्हणून ठाणे शहराचा विकास हाच आमचा ध्यास आहे। त्यामुळे आता कोणी किती एकत्र आलं तरी सुद्धा जनता कामाला महत्त्व देईल आणि कामाची पोचपावती महायुतीच्या या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल।